एका महिला खासदारानं महिला आरक्षणाला विरोध करणं म्हणजे त्यांच्या बौद्धिकतेचं उदाहरण आहे. जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंना टोला लगावलाय. महिलांना संधी मिळावी अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. विधेयक नामंजूर झालं म्हणून जल्लोष करणारा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली असं म्हणत गोरेंनी टोला लगावलेला आहे. एका महिला खासदारांनी महिला विधेयकाला विरोध करणं, मत आणि त्यानंतर त्याचं बडेजावी करणं, मला वाटतं हे त्यांच्या बौद्धिक ऱ्हासाचं लक्षण आहे. महिला विधेयक कसं मंजूर झालं नाही आणि मंजूर झालं नाही म्हणून आनंदोत्सव साजरा करणं, याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही. आणि मी आज सांगतो, भारतीय जनता पक्षाचा ऱ्हासाचा विषय येतच नाही, पण जो काँग्रेस पक्षाचा ऱ्हास आज होताना आपण सगळेजण पाहतोय,